नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. प्रिव्हियस ब्लॉगमध्ये जी विठ्ठलाची मूर्ती दाखवली, विठ्ठल रखुमाईची मूर्ती, जी मला एका झाडाच्या मुळाशी कोणीतरी असंच सोडून गेलं होतं, अबॅन्डन म्हणतो आपण. सो ती आर्याला दिसली, माझ्या मुलीला. छोटी म्हणजे मैत्री आहे, तिच्या स्कूलमध्ये गेलो होतो तिला आणायला. ॲक्च्युली हा इन्सिडेंट मला तुमच्यावर याच्यासाठी शेअर करायचा आहे की काही 1-2 दिवसापूर्वी मला म्हणजे मी जसं की सकाळचं माझं रुटीन आहे, मी लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करते आणि त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी आपल्याला पुढे म्हणतात ना एक एक उलगडत असतात. सो मला एक सिस्टमॅटिक आणि रोजचा माझा रुटीन एक फिक्स ठेवायचा आहे, जेणेकरून स्वतःला आतमध्ये आपल्याला चांगलं वाटतं. सो माझा तो विचार होता आणि त्याच विचारात मी अजूनपर्यंत तरी होते. सो मात्र या नवीन वर्षापासून मी ठरवलं होतं की मला फक्त विचारात नाही तर ते आत्मसात करायचं आहे आणि अंमलात गोष्टी आणायच्या आहेत. जर आपल्याला ते करायचं असेल तर ते आपल्याला सुरू करावं लागेल. कोणी आपल्यासाठी प्रयत्न करणार नाही, आपल्यालाच आपल्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सो नवीन वर्षापासून पहिला दिवस, पहिला एक आठवडा खूप मी प्रॉपर रुटीन फॉलो केला आणि आत्तापर्यंत तरी फॉलो करते आहे. आणि त्याचंच हे फळ आहे की मला चांगल्या चांगल्या गोष्टी आणि चांगले चांगले विचार डोक्यामध्ये येत आहेत. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये इंट्युशन जे म्हणतो, म्हणजे इंट्युशन म्हणजे आपल्या मनातला आवाज असतो. आपल्याला ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत, आपल्याला जे गोल साध्य करायचे आहेत किंवा जे पूर्ण करायचे आहेत, आपली जी स्वप्न, जेव्हा ते आपण युनिव्हर्सला सांगतो तेव्हा युनिव्हर्स आपल्याला त्याचे मार्ग देखील युनिव्हर्स देत असतो. सो ते मार्ग म्हणजे आपले इंट्युशन्स असतात. म्हणजे आपल्याला जे मध्ये मध्ये सुझाव म्हणजे आपल्याला जे विचार येतात, उत्तराच्या माध्यमातून देव आपल्याला देत असतो, म्हणजे युनिव्हर्स आपल्याला सांगत असतो की ही गोष्ट जर आता झाली किंवा केली, म्हणजे होत असतात. जसे आपले विचार असतील तसे आपल्याला गोष्टी आयुष्यामध्ये दिसत असतात आणि आयुष्यामध्ये घडत असतात. कारण आपण जे विचार करतो त्याच्याशी कनेक्टेड गोष्टी आणि त्याच्याशी संबंधित, आपल्या विचारांशी संबंधित गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नकळत घडत असतात. सो कुठलाही को इन्सिडेन्स नसतो, देव सगळं घडवून आणतो, युनिव्हर्स सगळं घडवून आणतो. सो सांगायचा मुद्दा हा की मला बऱ्याच दिवसांपासून ना मी एक दिवशी अचानक हे रुटीन माझं मी फॉलो करत होते आणि एक दिवशी अचानक असं झालं ना की मला म्हणजे मी पटकन झोपेतनं उठले आणि मला असं वाटलं की देव मला सांगतोय की रोज देवाची बत्ती लावायची आहे. जर फॅमिली सुखी हवी असेल तर. लिटरली माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला. म्हणजे मी घाबरून उठले. किती जणांना विश्वास बसेल आय डोंट नो. मला आता असे गुजबम्स येत आहेत, म्हणजे शहारे येत आहेत तो विचार जरी केला तरी. म्हणजे असं झालं ना की युनिव्हर्सने मला म्हटलं, उठ, रोज देवाची बत्ती करायची आहे आणि रोज सकाळी उठून म्हणजे फ्रेश होऊन एकही दिवस न चुकता देवाची बत्ती करायची आहे. एका क्षणात मला तो पूर्ण म्हणतात ना, बोलायला खूप वेळ जाईल, पण तो विचार मला पटकन डोक्यामध्ये आला. मी सकाळी उठले, घाबरून उठले लिटरली, की माझ्या मुलांना, माझ्या घरच्यांना काही झालं नाही पाहिजे. हा जेव्हा विचार येतो आपल्या मनात तेव्हा म्हणजे खूप धडधड होते. सो मी म्हटलं अचानक असं का झालं, म्हणजे मला असं का विचार आला. पण तो प्रश्न मी स्वतःला विचारला आणि सोडून दिला. म्हटलं युनिव्हर्सने सांगितलं असेल, देवाची जर इच्छा असेल माझ्याकडून असं करून घ्यायची, तर ऑफकोर्स युनिव्हर्स म्हणजेच मी देव पण म्हणते. सो मी उठले आणि त्या दिवसापासून आतापर्यंत मी कंटिन्युअस सकाळी उठून फ्रेश उठते, म्हणजे 4:30 पावणे 5 पर्यंत मेडिटेशन करते, पुस्तक वाचते, नंतर एक्सरसाइज करते आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून देवाची बत्ती लावून मग माझा म्हणजे टिफिन वगैरे रेडी करणं, लंच रेडी करणं, ब्रेकफास्ट रेडी करणं, हे सगळं केलं की मैत्रीला खाली घेऊन जाते. हा माझा रिच्युअल आता रोजचा झाला आहे. सो हे झालं आणि त्याच दिवशी, ज्या दिवशी मी अशी उठले, त्याच दिवशी माझ्या मनामध्ये अचानक जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, म्हणजे विठ्ठल 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 हे कंटिन्युअस येत होतं. मी आंघोळ करून झाले, दिवाबत्ती केली, कंटिन्युअस येत होतं. आणि त्याच दिवशी दुपारी आर्या लवकर सुटली आणि मैत्री लेट सुटणार होती. सो आर्याला घेऊन मी पुन्हा वरती येऊन जाणार, त्यापेक्षा मी म्हटलं जाऊया, 5-10 मिनिटं तिकडे बसावं लागेल मैत्रीला घेण्यासाठी, बसूया. नंतर माझं तर लक्ष नाही गेलं, पण आर्याचं लक्ष गेला. मैत्रीच्या स्कूलच्या बाजूला झाड आहे मोठं, ते पिंपळाचं आहे का वडाचं माहित नाही, मोठं झाड आहे. तिथे कोणीतरी अशी विठ्ठलाची मूर्ती उभीच होती, पण त्याचा जे डोक्याचा भाग आहे दोन्ही मूर्त्यांचा तुटून बाजूला पडला होता. सो आर्याने बघितलं, आर्याने खूप म्हणजे तिला स्वतःला वाईट वाटलं. आर्या लहान आहे, लहान मुलं म्हणजे देवासारखं असं त्यांचं मन.
सो त्यांना कुठली गोष्ट सांगावी लागत नाही. जर चांगलं बोलायचं झालं तर ते त्यांच्या मनातूनच येतं. सो तिच्या चेहऱ्याकडे बघता मला खूप वाईट वाटलं की देवाचंच मन असतं मुलांचं. सो जर मुलं म्हणतायत, पण असं मी तिला कुठल्याही रॅन्डम गोष्टी उचलू देत नाही. सो देवाची मूर्ती मी आधी तिला विचारलं, नको आर्या, आपण नको घेऊन जाऊया. नंतर मला स्वतःहूनच वाटलं की ही देवाची मूर्ती अशीच कोणीतरी टाकून गेलं, एखाद्या लहान मुलाला टाकून जातं. मला मनात अचानक तो विचार आला आणि मी ती मूर्ती मग आर्याला म्हटलं घेऊन जाऊया आपण. मग मी ती आणली, पाण्यात ठेवली, स्वच्छ धुतली, सुकवली. डोक्याचा भाग होता तो मी लावला, ते आता जॉईन केली आहे आणि ठेवली. आणि संध्याकाळी मला अचानक विचार आला, आर्याला मी सांगते नेहमी मला ज्या अशा गोष्टी येतात ना, इंट्युशन्स येतात, विचार येतात, मग त्या गोष्टी कशा आल्या. आर्याला मी सिक्रेट पुस्तक आहे ते वाचायला देते. लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल खूप चांगल्या गोष्टी शिकवते तिला आणि हे सायन्स बेस्ड आहे. सो यावरती काही असं मनातलेच विचार असतात, त्यात काही खरं नसतं वगैरे असं काही नाही. हे पूर्ण सायन्स बेस्ड आहे. अदरवाईज माझा देखील विश्वास बसला नसता. सो मी आर्याला देखील ह्या गोष्टी खूप सांगते. सो मी तिला सांगता मला आठवलं की सकाळीच माझ्या मनामध्ये विठ्ठल 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 कंटिन्युअस येतं आणि म्हणजे मला समजलंच नाही की हे असं सकाळी झालं. आणि मला दुपारनंतर मी मैत्रीला आणलं, तेव्हा आपल्याकडे विठ्ठलाची मूर्ती आली आहे. म्हणजे हे युनिव्हर्सच माझ्याकडून करून घेतो आहे की काय म्हणावं, म्हणजे मला समजत नाहीये. कदाचित युनिव्हर्सच माझ्याकडून ह्या गोष्टी करून घेतो आहे की म्हणजे कुठल्याही देवाचं मिळू शकलं असतं, पण मी सकाळी विठ्ठलाचंच नामस्मरण केलं आणि दिवसभर मी नामस्मरण करत राहिले. म्हटलं जर मला युनिव्हर्स बोलतोय, जर माझ्या मनातून येतंय तर मी घेते नाव. असं आपण ते टाळू शकत नाही. आणि चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी तर नक्कीच आपण त्यांचं जे आहे नामस्मरण केलं पाहिजे. सो मी विठ्ठल विठ्ठल, जरी सगळ्या मूर्त्या आहेत, सगळ्या स्वामींचं आहे, गणपतीचं आहे, कृष्णाचे आहे, गणपतीचे वेगवेगळे आहेत मूर्त्या, पण मी विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच करत राहिले, कारण ते आतून येत होतं. आय डोंट नो काय होत होतं. सो मी कंटिन्युअस बोलले आणि मला माझ्या समोर आता विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. त्याचा मी फोटो तुम्हाला इथे शेअर करेन. 5च्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये मी शेअर केली आहे. कारण आता मूर्ती हलवत राहणं हे योग्य नाहीये, जिथे आहे तिथे राहू दे. सो मी आता ह्या व्हिडिओ नंतर तुम्हाला शेवटी त्याचं एक क्लिप किंवा फोटो नक्कीच शेअर करेन. सो देवाची कृपा आहे. जर आपल्याकडे देव येणं होत असेल तर ते नक्कीच आपण त्याचं स्वागत मनापासून केलं पाहिजे. आणि माझ्या घरी देव आलेत, सो मी मनापासून त्यांचं स्वागत करते. सो हाच इन्सिडेंट मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. तुमच्या मनाचा आहे का? देव जे सांगतो ते आपल्यासाठी चांगलंच असतं हे मानून चला, नक्कीच चांगलं होईल आणि वाईट गोष्टी नक्कीच टळतात जर तुम्ही त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेतली नाहीत. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन पण म्हणतं की यू हॅव टू टेक ऍक्शन्स. तुम्हाला काहीतरी तुमच्या कृती केल्या पाहिजेत, त्याशिवाय कुठल्याही गोष्टी एका जागेवरनं हलत नाहीत. जर त्या गोष्टी हलवायच्या असेल, आपल्याला स्वतः जर चालून ती गोष्ट घ्यायची असेल तर आपल्याला जावं लागतं. पण ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टूल्स आहेत, जे म्हणजे मेडिटेशन आहे, व्हिज्युअलायझेशन आहे, जर्नलिंग आहे, म्हणजे तुम्ही जे अफर्मेशन्स लिहिता, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलता, लिहिता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये सकारात्मकता वाढवतात आणि ती कृती आपल्याकडून करून घेतात. सो ती कृती देखील युनिव्हर्स करून घेतो. सो म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन ही जी कृती बाजूला राहून ह्या गोष्टी केल्या तर त्या कृती आपोआप होतात. सो त्या कृती आपल्याला जड जात नाहीत करताना, किंवा एफर्ट्स लागत नाहीत त्या करताना, इझिली आणि एफर्टलेसली होऊन जातात. म्हणून हा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मी तरी फॉलो करते. आणि मी फॉलो करते याचा अर्थ असा नाहीये की तो फॉलो नाही केला तर होणार नाही, तो एनिवेज होत असतो. सो बेटर आहे की तुम्ही तो समजून घ्या आणि करा. चुकीच्या पद्धतीने तुमच्यासाठी होऊ नये. सो बेटर तुम्ही समजून घ्या आणि तो होऊ दे तुमच्यासाठी. सो बस एवढंच आहे. तुम्ही युनिव्हर्सचे जे संकेत असतात ते नेहमी मनात जे चांगले विचार येतात कोणासाठीही करू द्या. कोणासाठी जर तुम्हाला काही द्यावंसं वाटलं तर द्या. युनिव्हर्स सांगत असेल काहीतरी संकेत नक्कीच त्यामध्ये दडलेला असतो, तो तुम्ही ओळखून घ्या आणि खूप चांगले मनात विचार ठेवा. स्वतःचे गोल्स जेव्हा कम्प्लीट करण्यासाठी ज्या इंट्युशन्स येतात त्या नक्कीच समजून घ्या आणि त्याच्यावरती ऍक्ट करा, तर आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. सो आता तरी माझ्या लाईफमध्ये खूप छान झालं आहे. माझा रुटीन सेट झाला आहे. प्रत्येक पावलोपावली कुठलीही गोष्ट मला करायची असेल, नेहमीच ग्रॅटिट्यूड हा माझा 24 तास चालू असतो कुठल्याही गोष्टीत. कारण
मला हे पक्क कळलं आहे की जोपर्यंत आपण ग्रेटफुल किंवा जे कृतज्ञता म्हणतो ती व्यक्त करत नाही तोपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या तर टिकणार नाहीत, नवीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये दिसणार नाहीयेत किंवा येणार नाहीयेत. सो पहिलं तर ज्या आहेत त्या गोष्टींपासून सुरुवात करायची आहे. सो ते मी नेहमी करते. सो त्यामुळे मला ना खूप संकेत आणि म्हणजे युनिव्हर्सशी मी कनेक्टेड आहे हे मला सतत वाटत राहतं. हा व्हिडिओ देखील मला जो प्रिव्हियस व्हिडिओ आहे त्यामध्ये मी जे काही कॉन्टेंट शो केला त्याच्या बेसवरतीच मला थोडे इंट्युशन्स आले की मी तुमच्याशी असं 1 to 1 कनेक्ट करावं. त्याबद्दलचा जो थॉट आहे तो मी तुमच्यावर शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला देखील जर कुठे असं वाटत असेल तर तुम्ही देखील त्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे. ते मनातला जो आवाज आहे तो ऐकला पाहिजे, जे इंट्युशन्स आपण म्हणतो. सो मला खूप असं वाटत होतं, गेल्या 2-3 दिवसापासून मी विचार करते की सारखी मला ही गोष्ट असं वाटतं की जोपर्यंत मी तुमच्यावर शेअर करणार नाही युनिव्हर्स मला स्वस्थ बसू देणार नाहीये. सो येस, हीच गोष्ट मला तुमच्यावर शेअर करायची होती की मी जो माझा गोल आहे की मला एक सकाळचा रुटीन, माझा डेली रिच्युअल एक सेट करायचा आहे. त्यामध्ये मला कुठलाही व्यत्यय नकोय किंवा कुठलाही अडथळा नकोय. रोज ती गोष्ट झाली पाहिजे हे मला बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं. आणि फायनली मी आता हा जानेवारी मंथ पूर्ण झाला आहे आणि फेब्रुवारी मंथमध्ये आहोत आपण. अजून मी फॉलो करते आहे आणि त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. मी छानपैकी आता योगा एक्सरसाइजेस सुरू केले आहेत. हा जो रिच्युअल सुरू केलाय तेव्हापासून एक पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला म्हणजे वाटतात, म्हणजे मला वाटतात. सो मी माझा रुटीन सेट केला. त्यामुळे माझ्या आता हेल्थ रिलेटेड म्हणजे एक्सरसाइजेस मी स्टार्ट केल्या आहेत ज्या कंटिन्युअस करते मी. आणि ऑनलाईन देखील स्टार्ट केलं आहे. ऑनलाईन खूप छान आहेत त्या योगा जे सेशन्स घेतात, त्यांच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग्स आहेत. तुमच्या हेल्थ रिलेटेड तुम्हाला तिथे खूप चांगले सजेशन्स दिले जातात. हेल्थ रिलेटेड आणि ओव्हरऑल लाईफमध्ये जे काही तुम्ही चांगलं करू शकता त्याचे वेगवेगळे सेशन्स घेतले जातात. सो मी आता त्यांच्याशी कनेक्ट होते, कारण तुम्ही ना एकटे काही करू शकत नाही. जोपर्यंत तुमच्याकडे अजून काही लोकांचं नॉलेज, त्यांची जी प्रगती केली आहे त्याचा फायदा, त्यांचा अनुभव, त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे त्याचा आपल्याला फायदा नक्कीच झाला पाहिजे. त्यासाठी आयुष्यामध्ये तुम्ही म्हणाल की मी माझं एकट्याने करायला समर्थ आहे, सो ती गोष्ट देखील चांगली आहे. पण जोपर्यंत तुमच्याकडे तुमच्या विचारांसारखी माणसं म्हणजे तुमचे जसे विचार आहेत तसेच विचार करणारी माणसं जोपर्यंत तुमच्यावर येत नाही तोपर्यंत तुमची जी प्रगती असते त्याला गती मिळत नाही. सो नेहमी टीमअप करा. एकसारखे विचार ज्यांचे असतात, जे एकाच गोलवरती काम करतात अशा लोकांशी तुम्ही भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे, तरच तुमची प्रगती थोडी वेगाने वाढते. तो स्वतःवरती विश्वास असणं चांगलीच गोष्ट आहे, पण थोडा दुसऱ्यांच्या जर अनुभवाचा आपण उपयोग करून घेतला स्वतःच्या प्रगतीसाठी तर ती प्रगती जरा लवकर होते आणि आपला देखील आत्मविश्वास वाढतो. सो दोघांसाठी चांगलं असतो. सो एकट्याने करून बऱ्याच गोष्टी होतात, पण दोघांनी मिळून खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे नेहमी लक्षात ठेवा. रोज सकाळी मी उठते 4:30ला, ती वगैरे करते. त्याच्या आधी माझा रिच्युअल फॉलो करते. प्रत्येक पावलोपावली माझ्या मनात जे काही विचार येतात ते का आले आहेत, ह्याचं काय कनेक्शन्स असेल माझ्या गोलशी, हा देखील मी विचार करत नाही. पण चांगला विचार असेल, हे आता मला करावंसं वाटलं तर मी करते. हा व्हिडिओ मला बनवावासा वाटला, पटकन मनातून कंटिन्युअस विचार येत होता की हे तुमच्यावर मला शेअर करायचं आहे, सो मी बनवला. सो असंच आहे आणि आता मला जरा समाधान वाटतंय. अदरवाईज मी ती गोष्ट मला कंटिन्युअस खात राहिली असती. सो मला बेचैन किंवा अनइझी, अनकम्फर्टेबल जे आहे ती फिलिंग अजिबात नकोय. सो बेटर युनिव्हर्स मला सांगतोय, मी करते. सो हेच मला तुमच्यावर शेअर करायचं होतं. एनिवेज, शेअरिंग इज केअरिंग. जर आपण चांगल्या गोष्टी शेअर केल्या, दुसऱ्यांना त्याचा उपयोग झाला, त्याचा फायदा झाला तर नक्कीच मला देखील आवडतं. सो आपल्या विचारांचं दुसऱ्यांना जर कुठल्याही पद्धतीने जर मदत होत असेल तर मला खूप आवडतं. सो नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याही आयुष्यात जर अशा गोष्टी होत असतील तर, आणि तुमचे विचार काय आहेत ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मला हे शेअर करायचं होतं. थँक्यू सो मच. बाय. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.